5 पिढ्यांपूर्वी भूपाल सिंह राजे निंबाळकर हे कुटुंब प्रमुख होते। त्यांच्या 7 मुलांपैकी संताजी आणि बाजीराव ही मुलं होती। तर ही त्यातील बाजीराव निंबाळकर हे तेरचे पाटलांना दत्तक गेले, त्यामुळे त्यांचं आडनाव पाटील झालं। संताजी निंबाळकर यांचा मुलगा पवनराजे निंबाळकर, तर पवनराजे निंबाळकरांचा मुलगा ओमराजे निंबाळकर जे सध्या धाराशिवचे खासदार आहेत। त्यानंतर बाजीराव पाटलांचा मुलगा म्हणजे पद्मसिंह पाटील, म्हणजेच पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हे चुलत भाऊ आहेत। पद्मसिंह पाटलांचा मुलगा म्हणजे राणा जगजीत सिंह पाटील जे तुळजापूरमधून भाजपचे आमदार आहेत। 2002 साली पाटील आणि निंबाळकरांमध्ये सर्व आलबेल होतं। पद्मसिंह पाटलांच्या मतदारसंघाची जबाबदारी पवनराजेंकडे होती। नंतरच्या काळात पद्मसिंह पाटलांवर घोटाळ्यांचे आरोप झाले आणि याच आरोपांमधून पवनराजे पद्मसिंह पाटलांमध्ये मतभेद झाले। 2004 मध्ये दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात निवडणुकीसाठी लढले। पद्मसिंह पाटील अवघ्या काही मतांनी त्यावेळी विजयी झाले। त्यानंतर 2006 मध्ये पवनराजेंची गोळीबार करून हत्या करण्यात आली। असा हा निंबाळकर कुटुंबाचा इतिहास आहे आणि तब्बल 20 वर्षांनंतर आज पवनराजे निंबाळकर केसचा निकाल लागणार आहे। तर निंबाळकर हत्याकांड नेमकं कसं घडलं होतं, आज तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे। नेमका हा इतिहास काय सांगतो, नेमकं प्रकरण काय, घटनाक्रम काय, आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय। 3 जून 2006 ला नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये हे हत्याकांड घडलं। पवनराजे निंबाळकर, वाहन चालक समत काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पवनराजे हे कारनं मुंबईहून धाराशिवकडे जात होते आणि त्यावेळी हा गोळीबार करण्यात आला। 2 अज्ञातांकडून कारचा पाठलाग करून हा गोळीबार करण्यात आला। माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर यावेळी हत्येचा आरोप करण्यात आला। सीबीआयनं पद्मसिंह पाटलांना 2009 मध्ये अटक केली होती। राजकीय आणि आर्थिक संघर्षातून हत्येचा आरोप करण्यात आला। पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवली असा सीबीआयकडून आरोप ठेवण्यात आला। तर अण्णा हजारेंच्याही हत्येची सुपारी दिल्याचा पद्मसिंह पाटलांवर आरोप होता। तपासाची सूत्र प्रथम स्थानिक पोलिसांकडे होती। तर पवनराजेंच्या कुटुंबियांकडून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर 2008 मध्ये सीबीआयनं हा तपास आपल्या हाती घेतला। सुरुवातीला सीबीआयला देखील प्रकरणाचे धागेदोरे जुळवताना थोडीशी अडचण आली, मात्र यातील एक प्रमुख आरोपी पारसमल जैनवर वेगवेगळे 3 गुन्हे दाखल आहेत आणि सीबीआयच्या दोषारोपपत्रात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या। तपासात काही शूटर आणि मध्यस्थांची भूमिका देखील उघड झाली। तर असा हा निंबाळकर हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम आहे आणि तब्बल 20 वर्षांनंतर त्याचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे।